त्यानंतर मित्रांनो दुसरा एक प्रसंग आमच्यावर असाच आला की आम्ही वाडकर आणि मी वसुलीसाठी म्हणून यादव साहेबांनी आम्हाला त्यानंतर थोडंसं आम्ही वाडकर आणि मी दररोज सकाळी जायचं कामावर वसुली करायची यायची हे एक रुटीन चालू होतं। आणि एक दिवस सांगलीला कुपवाडमध्ये एक ट्रॅक्टर एका जाग्याला टेम्पो ट्रॅव्हल्स म्हणजे जे 407 गाडी असते टेम्पोमध्ये ती 407 गाडी तिथं एका ठिकाणी म्हणून आपल्याला पत्ता मिळाला। आणि तो पत्ता मिळाल्यानंतर यादव साहेबांनी सांगितले की शेळके आणि वाडकर तुम्ही दोघांनी एक काम करा, तुम्ही रिकव्हरीसाठी जाता का बघा कुपवाडला, आणि जर ट्रॅक्टर मिळाला तर मुलांना फोन करा आणि घेऊन जाऊन सांगितलं। पण त्या पद्धतीनं काय रिकव्हरीला आपल्याला फारसा वेळ मिळाला। वसुलीसाठी आम्ही गेलो, दोघं जाताना टू व्हीलर घेऊन गेलो। आणि एक वैशिष्ट्य म्हणजे दोघांना पण मला थोडंसं फोर व्हीलर चालवा येत होती, पण वाडकर साहेबांना टू व्हीलर थोडीशी ते स्कूटर चालवायचे, त्यामुळं मोठी टू व्हीलर चालवत नव्हते कधी। त्यांना फक्त ते जे बजाजची गाडी हिची आपली स्कूटर म्हणतात ती चालवत होते, आणि त्यांना मोठ्या चाकाची गाडी टू व्हीलर चालवा येत नव्हती। आणि अशा परिस्थितीत मी माझी 35-50 माझ्याकडं हिरो होंडा स्प्लेंडर होती, ती घेऊन गेलो दोघंजण। कुपवाडमध्ये गेला, सांगली वगैरे फिरत संपूर्ण पत्ता शोधून काढला आणि अशा ठिकाणी पोचलो की जिथं जी गाडी 407 होती तिथं पोचलो आम्ही। आणि वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला तिथं मालक आणि गाडी पण सापडली, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हप्ते भरलेला नाही, गाडी आत्ताच्या आता मला ताब्यात द्यावी लागते। त्या मालकाने कुठलंही तक्रार वगैरे काय केली नाही, ते म्हटले माझे हप्ते टकला, ठीक आहे म्हणलेत, गाडी तुम्हाला आता ताब्यात देतो। आणि वाडकरने आम्हाला एक आनंद फार मोठा झाला होता की आम्ही रिकव्हरी करतोय आणि गाडी आता ओढून नेतोय। आणि आम्हाला एक वाडकरला तरी फार उत्सुकता होती की नाही चला आज आम्ही गाडी पकडली आणि आम्ही काहीतरी करून जातोय, असं टीमला सगळ्या वाडकरना दावायचं होतं। आणि त्याचबरोबर एक समाधान वाटत होतं की रिकव्हरी चालू झालेली आहे। त्या पद्धतीनं चालू होती रिकव्हरी आमची। गाडी आम्ही ताब्यात घेतली, पंचनामा केला, पंचनामा रिपोर्ट होता, त्या पद्धतीनं पंचनामा केला आणि पंचनामा करून ताब्यात घेतली। आता प्रश्न आमचा फार मोठा पडला होता की रिकव्हरीसाठी जायचं कशा पद्धतीनं, ते गाडी घ्यायची कुणी आणि चालवायची कुणी हा प्रश्न होता। मला थोडासा वडाप केलेला अनुभव होता, पण मोठी गाडी मी कधी चालवली नव्हती। आणि त्यात एक अशी परिस्थिती निर्माण झाली, ती गाडी आम्ही घेतली होती 6-6:30 वाजता ताब्यात। 6:30 वाजता ताब्यात घेतली होती आणि मी धाडस केलं, मी म्हटलं गाडी चालवतो वाडकरना, तुम्ही मोटरसायकल घ्या। एक म्हणजे वाडकरना मोटरसायकल चालवायचं जास्त धाडत नव्हतं, त्यांना ती भीती होती, तरीसुद्धा त्यांनी ती घेतो म्हणालेत, कारण त्यांना एक आनंद फार मोठा होता की आपण गाडी पकडली आहे याचा आनंद फार मोठा होता। आणि मला आनंद होता की चला कशी तरी ती गाडी वगैरे घेऊन एकदा साहेबांना दावूया, चला आपण बाबा काहीतरी रिकव्हरी करू शकतो म्हणून। आणि मी गाडी चालवायला बसलो, गाडी घेतली, कुपवाड सोडून सांगलीच्या इकडं सांगली कोल्हापूरच्या मेन रोडला आम्ही लागलो। आणि 7:30 7:15 झाले, आम्ही सिटीतनं गाडी शिस्तीत बाहेर काढस तर, आणि मेन रोडला आलो आणि लाईट लावाय बघतो तर लाईट लागेना। गाडी साईडला गेली, गाडी थांबवली, वाडकरना थांबवून सांगितलं, वाडकर माझ्यासमोरच गाडी घेऊन होते पुढं आणि मी पाठीमागून गाडी घेऊन होतो। 2-3 वेळा प्रयत्न केला, संपूर्ण खटके वगैरे सगळे चेक केले, त्याला कुठंही सगळे खटके चेक केले तर लाईट काय एवढी लागत नव्हती।
परत आम्ही त्या मालकाला फोन केला आणि लाईटबद्दल विचारलं तर मालकानं सांगितलं की लाईट लागत नाहीत म्हणून, बल्ब गेल्यात दोन्ही पुढचं. प्रश्न असा निर्माण झाला तर त्यावेळी अंधार, दिवस पण असे थोडी अंधार पडलेले, समोरचं काय दिसत नव्हतं आणि समोरचं न दिसल्यामुळं थोडंसं प्रश्न निर्माण झाला की गाडी चालवायची कशी. इतकी भीती वाटत होती की गाडी इथंच ठेवावं आणि निघून जावं. पण एक आनंद होता की गाडी गोडाऊनला नेऊनच लावायची आणि साहेबांना सांगायचं की आम्ही साहेब आज गाडी पकडून आणली आहे म्हणून. आणि त्या पद्धतीनं आम्ही गाडी चालू केली. वाडकरांना सांगितलं तुम्ही शिस्तीत टेम्पोच्या समोरच लाईट लावून चला आणि मी तुमच्या पाठोपाठ टेम्पो घेतो. आणि भीती इतकी वाटायची, जसं आम्ही मेन रोडला येऊन गावांची, जशी गावं रस्त्याची कडेला लागतील तसं रहदारी असायची. आणि मला एक भीती अशी वाटत होती की रस्त्याच्या कडेला एखादा व्यक्ती जर संडासला बसलेला असला तर तो दिसत नव्हता, इतका तो अंधार वगैरे असा. आणि त्याचीच भीती वाटते की कुणाची तरी अंगावर गाडी गेली तर काय करायची, कारण पुढचं तरी काय दिसत नव्हतं, लाईट तरी नव्हती. आणि थोडं असं भेद चापचत शेवटी गाडी आम्ही जीवाच्या करारावर आणून एकदा गोडाऊनला लावली. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं यादव साहेबांना पटले की दोघं पण आम्ही काम करणारे व्यक्ती आहोत. आणि त्यानंतर त्यांनी चांगल्या पद्धतीनं आमच्याकडे हँडल करण्यासाठी काही आणि केसेस दिल्या. आणि हे काम 2005पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही 6 महिने एकत्र तिथं काढलेत, वाडकर आणि मी. आणि त्यानंतर थोडंसं रिकव्हरीचे केसेस कमी यायला लागल्या आणि थोडं पैसे पण कमी मिळायला लागलेत. साहेबांचा प्रॉब्लेम व्हायला लागला, कारण रिकव्हरीमध्ये पाहिजे तशा केसेस मिळणार. आणि त्यानंतर काही मेंबरना कमी केलं आणि आम्हाला पण प्रश्न पडला होता की आता आपण काय करायचं. आणि ह्या दरम्यानच्या काळामध्ये माझी आणि संजय कुलकर्णी साहेब म्हणून महिंद्रा फायनान्सला साहेब होते, त्यांची माझी एक चांगल्या प्रकारची ओळख झाली होती. आणि मी त्यांना साहेब म्हटलो, जर काही केसेस तुमच्याकडे आम्हाला असतील तर आम्हाला द्या, आम्ही स्वतः व्यवसाय चालू करणार एजन्सीचा रिकव्हरीचा. तर ते म्हणाले आम्ही काय रिकव्हरीचं तुम्हाला काही देऊ शकत नाही, आता केसेस कमी आहेत. तुम्ही एक काम करा, तुम्ही लोन वाटप जर करणार असाल तर तुम्हाला मी DSA देतो, फायनान्स. DSA म्हणजे तुम्ही कर्ज प्रकरणाची एजन्सी घेऊन लोकांना कर्ज वाटू शकता. त्या बदल्यात तुम्हाला कंपनी तुम्हाला महिंद्रा फायनान्स कमिशन देईल 2% 3% अशा पद्धतीने. आणि तो मला मुद्दा अतिशय छान वाटला. आणि त्यानंतर वाडकर आणि मी संपूर्ण पेपर तयार करून त्यांना सगळं बंच तयार करून दिला आणि आम्ही ती एजन्सी घ्यायची ठरवली. आणि या दरम्यानच्या काळात वाडकरनी सगळं वाडकर एजन्सी आपल्याच नावावर तयार केली, आपली सगळी कागदपत्र दिली आणि मला बाजूलाच ठेवला. आणि त्यावेळी वाटलं की आता हे मैत्रीत आपल्या वाडकरनी आपलं काय पटणार नाही, त्यामुळे वाडकर साहेबांना सांगितलं तुम्ही तुमचा मार्ग धरा, मी माझा मार्ग पकडतो, कारण तुमचं माझं एकत्र हे काय पटण्यासारखं नाही. आणि त्यानंतर मी स्वतःच ती DSA घेतली आणि भोगावती तालुका करवीर इथे एक छोटंसं टेबल आणि खुर्ची नेऊन टाकून एक गाळा 700 रुपये भाड्याने घेतला. आणि थोडंसं मी माझ्या पद्धतीनं ऑफिस चालू केलं. ऑफिस चालू केल्यानंतर त्यामध्ये थोडं त्याला काही केसेस मला मिळाल्या. एक दत्ता पाटील म्हणते, त्यांच्या सहकार्याने तो फायनान्स कंपनीचं काम करत होता, त्यांच्या माध्यमातसुद्धा मला केसेस मिळाल्या. आणि पहिल्या महिन्यातच कमीत कमी 4-5 हजार रुपये मला त्या कामातून मिळाले. आणि त्यानंतर मला गॅरंटी झाली की आता आपण हे नोकरी वगैरे सगळं सोडून आपण स्वतःचं एक ऑफिस तिथं टाकूया. आणि एक महिना 1.5 महिने गेल्यानंतर भोगावतो एक मी परमनंट गाळा 10,000 रुपये डिपॉझिट आणि 1200 रुपये भाडं अशा पद्धतीने एक गाळा छानपैकी घेतला आणि ऑफिस तिथं टाकलं. आणि जवळजवळ माझ्याकडे शिल्लक होता 40,000 बॅलन्स, त्यापैकी 30-35 हजार रुपयेचं मी तिथं फर्निचर केलं.
आणि फर्निचर करून माझ्या हाताखाली 2 मुली आणि 2 मुलं ही हाताखाली माझ्या कामाला ठेवलीत आणि एक चांगल्या पद्धतीनं फायनान्स कंपनीचं ऑफिस माझं आम्ही लोन करून देऊ लागलो. आणि हे करीत असताना फार महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर जोड व्यवसाय म्हणून त्या फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्येच मी कॅशेट MP3 हे सगळं मटेरियल भरलं. आणि त्याचबरोबर ते भरत असताना जादा व्यवसाय म्हणून मी मोबाईल शॉपीचं ॲक्सेसरीज त्या पण त्यात भरल्या. आणि एक मल्टीपर्पज मी ते ऑफिस चालू केलं. अनेक मुलगी भरली आणि त्यामध्ये ट्रॅव्हल एजन्सी पण ठेवली. म्हणजे एनी टाईम मी वाहनं भाड्यानं देणे, वाहनावर कर्ज करून देणे, कॅशेट विक्री करणे, मोबाईल शॉपी चालवणे, अशा पद्धतीनं एकाच ठिकाणी मल्टीपर्पज व्यवसाय करण्याचा मी प्रयत्न केला. आणि ते इतका सक्सेस चांगल्या पद्धतीनं झाला की महिन्याला माझं 20-21 हजार रुपये त्यावेळी 2005 साली मला कमिशन मिळत होतं. आणि त्या माध्यमातून इन्कम पण चांगला माझा होत होता. आणि त्यावेळी माझ्याकडं 4 कामगार होते, छान ऑफिस होतं. एक मोटरसायकल मी पल्सर नवीन माझ्यासाठी घेतली होती. जुनी एक माझी 35-50 गाडी म्हणून होती. आणि त्या दरम्यानच मी एक टाटा इंडिका गाडी जुनी 1,15,000ला स्वतःसाठी आणि विकत घेतली. अशा पद्धतीनं तो माझा व्यवसाय अतिशय छान आणि सुंदर चाललेला होता.